श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारी साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत तूळ राशीला येणारा हा संपूर्ण आठवडा नेमका कसा असणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी संधी घेऊन येणार आहे की आव्हाने? तुमच्या मेहनतीला फळ मिळेल का? नातेसंबंध, पैसा, करिअर आणि आरोग्य या सगळ्या गोष्टींवर ग्रहांची चाल कसा परिणाम करणार आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया तूळ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. या आठवड्यात सूर्य, मंगळ आणि बुध यांच्या प्रभावामुळे तूळ राशीच्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास, नेतृत्व गुण आणि निर्णय क्षमता वाढलेली दिसेल. काही वेळा अति आत्मविश्वासामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नम्रता ठेवणे आवश्यक आहे. मनात अनेक योजना असतील, पण त्या अंमलात आणण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहावी लागेल. ग्रहस्थिती तुम्हाला मेहनत करायला भाग पाडेल, पण त्याचे फळ उशिरा मिळण्याची शक्यता आहे. हा आठवडा तूळ राशीच्या लोकांसाठी कष्टाचा पण फलदायी ठरणार आहे. सुरुवातीचे काही दिवस थोडे गोंधळाचे असतील, मात्र आठवड्याच्या मध्यापासून परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळेल. मनावर ताण असला तरी तुम्ही परिस्थितीवर मात कराल. संयम, शहाणपण आणि योग्य संवाद ठेवल्यास अनेक अडथळे सहज पार पडतील. करिअर व व्यवसाय. नोकरी करणाऱ्या तूळ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात कामाचा ताण अधिक जाणवेल. वरिष्ठांकडून अपेक्षा वाढतील आणि तुमच्याकडून जबाबदारीची कामे दिली जातील. कधीकधी तुमच्या प्रयत्नांचे श्रेय दुसऱ्याला मिळताना दिसू शकते, त्यामुळे मन खट्टू होऊ शकते. मात्र शांत राहून काम करत राहिल्यास वरिष्ठांच्या नजरेत तुमची प्रतिमा मजबूत होईल. नोकरी बदलाचा विचार करत असाल तर हा आठवडा विचार करण्यासाठी योग्य आहे. तात्काळ निर्णय टाळा. व्यापार व व्यवसाय करणाऱ्या तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्र परिणाम देणारा आहे. जुने व्यवहार मार्गी लागतील, पण नवीन करार करताना विशेष काळजी घ्यावी लागेल. भागीदारी व्यवसायात संवादाचा अभाव असल्यास गैरसमज निर्माण होऊ शकतात. मोठी गुंतवणूक करण्याऐवजी सध्याचा व्यवसाय मजबूत करण्यावर भर द्या. आठवड्याच्या शेवटी एखादी चांगली संधी चालून येऊ शकते. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा संतुलन राखण्याचा आहे. उत्पन्नाचे स्रोत स्थिर राहतील, पण खर्च अनपेक्षितपणे वाढू शकतो. घरगुती गरजा, आरोग्य किंवा प्रवासावर पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. उधारी देणे किंवा कोणावर आर्थिक विश्वास ठेवणे सध्या टाळावे. बचतीकडे लक्ष दिल्यास पुढील अडचणी टाळता येतील. प्रेम व वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये हा आठवडा भावनात्मक चढ-उताराचा ठरू शकतो. जोडीदाराकडून अपेक्षा जास्त असतील, पण त्या स्पष्टपणे न मांडल्यास गैरसमज निर्माण होऊ शकतात. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराशी संवाद वाढवावा आणि एकमेकांसाठी वेळ काढावा. अविवाहित लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती प्रवेश करू शकते, पण घाई न करता ओळख वाढवणे आवश्यक आहे. आठवड्याच्या शेवटी नात्यांमध्ये पुन्हा गोडवा येईल. कौटुंबिक जीवन. कुटुंबामध्ये तुमचे मत महत्त्वाचे ठरेल आणि घरातील काही निर्णय तुमच्यावर सोपवले जाऊ शकतात. वडीलधारी व्यक्तींच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. भावंडांशी लहान-सहान मतभेद होऊ शकतात, पण संवादाने ते मिटतील. सामाजिक जीवनात तुमचा प्रभाव वाढेल आणि लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येतील. एखाद्या सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा काळजी घेण्याचा आहे. अति कामामुळे थकवा, पाठदुखी किंवा डोकेदुखी जाणवू शकते. झोपेची वेळ बिघडू शकते, त्यामुळे दिनचर्या सुधारण्याची गरज आहे. योग, चालणे किंवा हलका व्यायाम फायदेशीर ठरेल. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान किंवा आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवा. या आठवड्यात आध्यात्मिक गोष्टींकडे तुमचा कल वाढेल. देवपूजा, नामस्मरण किंवा मंत्रजप केल्यास मनाला शांती लाभेल. उपाय. दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. मंगळवारी हनुमान चालीसा पठण करा. गरजू व्यक्तीस अन्नदान करा.
एकूण तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मेहनत, आत्मविश्वास आणि योग्य निर्णयांचा आहे. थोडा संयम ठेवला तर अडचणीही संधीमध्ये बदलतील. शांतपणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे गेलात तर यश नक्कीच तुमचे असेल. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा मेहनतीचा, आत्मपरीक्षणाचा आणि जबाबदारी वाढवणारा ठरणार आहे. सुरुवातीला काही गोष्टी मनासारख्या घडणार नाहीत, त्यामुळे थोडी अस्वस्थता जाणवू शकते. मात्र आठवड्याच्या मध्यापासून परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळू लागेल. कामाच्या ठिकाणी तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल, पण त्यासाठी संयम आणि सातत्य आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल, अन्यथा ताण वाढू शकतो. नातेसंबंधांमध्ये संवाद ठेवल्यास गैरसमज दूर होतील आणि कुटुंबात समाधानकारक वातावरण राहील. आरोग्याच्या बाबतीत थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांती आणि स्वतःकडे लक्ष देणे गरजेचे आहे. एकूणच हा आठवडा तुम्हाला शिस्त, संयम आणि योग्य निर्णयांचे महत्त्व शिकवणारा असून शेवटी सकारात्मक परिणाम देणारा ठरेल. तुमच्यात नेतृत्वाची ताकद आहे, पण यश मिळवण्यासाठी संयम आणि नम्रता तितकीच आवश्यक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.